मग तिथे खूप काही सुचतं. पण ते काही गाणं म्हणून किंवा कविता म्हणून नाही, पण जी काही समोर चित्र दिसत असतात ती आपण कागदावर उमटवतो. त्याच्यात म्हटलंय की मी मुळात जे स्कूल ऑफ आर्टचं असल्यामुळं ते चित्र शब्दांमध्ये कसं मांडायचं असा प्रयत्न केला. पण मला छंदबद्ध असं लिहिता येत नाही. मुक्त छंदामध्ये म्हणजे मनातले विचार आहेत जसे जर तसे मांडता येतात तुम्हाला, तर ते मी प्रयत्न करायचो, लिहायचो खूप. खरं तर ती तुमची घुसमट असते आणि ती घुसमट तुम्ही कुठेतरी उतरवता कागदावर. आमच्या नशिबानं आम्ही नट असल्यामुळे आम्हाला कॅमेरा आहे, त्याच्यासमोर आमच्या आतमध्ये सगळं जे साचलेलं जे आहे म्हणजे सुख आणि दुःख दोन्ही कॅमेऱ्यासमोर केल्यानंतर तुम्हाला वाटतं वा 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 काय छान ॲक्टिंग करतोय. खरं तर आम्ही आमच्या सगळ्या भावना विकत असतो. कविता सुद्धा ह्या तशाच असतात की तुम्ही तुमच्या मनामध्ये साचलेलं जे आहे ते मांडत असता. मग हा एक कुठेतरी त्याला चाल लावतो आणि मग त्याचं गाणं होतं, हा गातो. तर त्यामुळे त्याला गाणं हे स्वरूप नव्हतं ते. पण मला असं वाटतं की मनाचा बकालपणा दूर झाला तो तिथे गेल्यानंतर, शेतावर गेल्यानंतर. नाहीतर मग इथे सतत त्या भिंतींमध्ये राहिल्यानंतर ते जमत नाही. तिथे गेल्यानंतर सगळं, आता भिंतींच्या जागी डोंगर आल्यामुळे फार बरं वाटतं. आणि तिथली चित्र आहेत त्याच्यामध्ये एक म्हणजे असंच बोलत असताना त्याच्यात वळणावर सरप उसळते खळगीमधल्या पाण्यामधले चिमणी थोडे आभाळ पिते. आता चिमणी थोडे आभाळ पिते म्हणजे तिथे चिमणी ती खरंच अशी पित होती पाणी आणि आभाळाचं प्रतिबिंब पडतं. तर त्यामुळे ते नुसतं तसंच मांडायचं आणि मग त्याच्यानंतर ती त्याचं गाणं करते आणि मी असंच लिहितो आणि मी ह्याला पाठवतो आणि हा कशी काय त्याला चाल लावतो. खरं तर इतकं चमचायला असतं माझं सगळं, पण तरीसुद्धा हा छान अप्रतिम करतोस तो मोहरी. त्याला मी फक्त एकच सांगितलं, हा शहाणपणा जरा उगाचच गाणं छंदातला. त्याला म्हटलं तुझं गाणं ओळखता नाही आलं पाहिजे असं होतं. कारण काही वेळ असं होतं की तुझं गाणं मी सांगू शकतो की हे मोहरीचं आहे, तर आपली छाप हे पुसून टाकायची. त्याला गंमत असते. माझ्या मागच्या भूमिकेशी माझ्या आजच्या भूमिकेचं जर साधारण असेल तर मी नट म्हणून कुठेतरी कमी पडतो, तू संगीतकार म्हणून मोठा आहेस. पण मला असं वाटतं की तुझं अनप्रेडिक्टेबल वाटायला पाहिजे. ते उगाच असं आता माईक हातात दिल्याचं म्हणून आपण आता हे कोणाकोणाला बोलायचं ते बघ. तुम्ही अजूनही बोललात तरी आवडेल ना. त्यांना नाही आवडणार असं म्हणणं तुमचं. आवडेल ना. नक्की गाणी ऐकूया. पण सुरेशजी सगळ्यांना नमस्कार. काय अच्छा मी म्हटलं कोण मुलगी ओरडली वाटतं. सागरिका आज 25 वर्षाची झाली. आणि तिच्याकडनंच आपण ऐकलं की 84ला तिनं संगीत रेकॉर्डिंग क्षेत्रात पदार्पण केलं आणि सुरुवातीच्या आहुत्यांमध्ये मी पण होतो. खूप आनंद होतोय की आज 25 वर्षाचं आपण सेलिब्रेशन करतोय आणि त्या निमित्तानं
ही सुंदर तिन्ही गाणी मला नानाने ऐकवली होती. नाना करते हुए लिखी डाला इसने. हाँ, पण नान्या खूप छान लिहितो, याच्यात काही शंका नाही. कारण त्याची खूपशी हिंदी गाणी मी त्याच्या तोंडातून ऐकलेली आहे. एका गाण्याला रेकॉर्ड पण केलं होतं, पण त्यावेळेला सागरिकाची आणि माझी ओळख नव्हती, त्यामुळे मला तिला देता नाही आलं. पण ते खूप छान झालं असतं गाणं, लोकांनी खूप पसंत केलं होतं. घर में है बस 6 ही लोग, 4 दीवारें, छत और मैं. और तभी सागरिका तुला खूप खूप तुझं अभिनंदन. आणि स्वप्नील कुमार, वैशाली आई आणि पंडितजी, राहुल आणि आमचा मोहरी, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ही गाणी आत्तापर्यंत जेवढी गाणी झाली त्यापेक्षा पुढं जावं ही देवाजवळ प्रार्थना. आणि 125व्या पदार्पणात आपण पुन्हा भेटू, एवढंच बोलून थांबतो. कुठेतरी बाटली पाण्याची द्या, माझा गळा एकदम सुटलेला आहे. तू हाकलतोस तर काय घेतलं का? अरे हाकलतोस तर काय, त्याला बोलायचं आहे का? सर्वांचं अभिनंदन. असं म्हणतात की काही लोकांच्या कुंडलीत राजयोग असतो, पण सागरिकाजींच्या कुंडलीत रागयोग आहे असं मला वाटतं. कारण त्याशिवाय 25 वर्ष संगीतमय लोकांना बनवून ठेवणं ही खायची गोष्ट नाही, किंबहुना ही गायची गोष्ट नाही. 25 वर्ष झाले सागरिकाला. एक खूप मोठं योगदान अनेक लोकांना त्यांनी इंट्रोड्यूस केलं. आणि जी मंडळी आज खूप मोठी झालेली आहे आणि नवीन लोकांना एक वेगळा हुरूप येतो की आम्हाला सुद्धा काहीतरी मौका मिळेल, आम्हाला सुद्धा कुठेतरी संधी मिळेल आणि आपण पण काहीतरी करण्याचा प्रयत्न करू. या आपल्या महाराष्ट्रात काय, आपल्या भारतात असे अनेक जण आहेत जे आपापल्या कारकिर्दीत व्यस्त आहेत, पण त्यांच्यामधला टॅलेंट अजूनही काही असू शकतो ह्याची कल्पना लोकांना नाही. पण असंच काहीतरी मग बाहेर निघतं आणि मग एक सुखद अनुभव होतो, जसा नाना छंद मध्ये लोकांना होणार आहे. हा माझा मित्र कवी सुद्धा आहे, हे लोकांना कळणार आहे आणि त्याचा आस्वाद लोकांना घेता येणार आहे, त्याचा मला खूप आनंद आहे. ज्या प्रकारे माझ्या मित्राच्या साथीला सागरिकाजी आल्या, तसंच ही मंडळी सुद्धा, आमचे मित्र स्वप्नील, वैशाली, राहुल आणि निलेश. निलेश हा एक अत्यंत टॅलेंटेड मुलगा आहे, त्याचं योगदान आहे, त्याची गाणी मला खूप आवडतात. तर अशा प्रकारचं काहीतरी नव्यानं लोकांच्या समोर येणं, कुणाला तरी एका अतिशय टॅलेंटेड माणसाला, ज्याचं टॅलेंट लोकांना माहिती आहे, त्याला सुद्धा स्वतःला रिडिस्कवर करता येतं आणि स्वतःला रिइन्व्हेंट करता येतं. ही खूप मोठी गोष्ट आहे कलाप्रेमी लोकांकरता आणि तुझा अभिमान. खूप खूप छान. असेच तुमची वर्ष अजून पुढे जात राहावं, असेच तुम्ही लोकांना इंट्रोड्यूस करत राहा आणि असाच आनंद सर्वांना देत राहा. तुम्हाला आणि विक्रम तुला अनेक शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद.
सर्वांना नमस्कार. आणि आत्ता जी CD निघणार आहे त्याच्यात ज्यांनी ज्यांनी गायलं आहे, ज्यांचं योगदान आहे, त्या सर्वांना माझे कॉंग्रॅच्युलेशन्स. मला एकच सांगायचं होतं की 89मध्ये माझी बहिणाबाईच्या गाण्यांची CD निघाली. त्यावेळी मी खूप गात होते आणि त्यावेळी बिलनची नागिन फार फेमस झालं होतं. तर आणि तशीच सारखी गाणी मला मिळत होती. तर माझे मिस्टर म्हणाले, तू एवढ्या कंपन्यांसाठी गातेस तर तू विचार ना कुठच्या तरी कंपनीने की बहिणाबाईची गाणी तुम्ही काढाल का, माझी रेकॉर्ड काढाल का. तर मी 5-6 मी ज्या कंपन्यांकडे गात होते त्या सगळ्या लोकांना मी विचारलं की माझी काढाल का तुम्ही बहिणाबाईची गाणी, कारण की अर्थाच्या दृष्टीने आणि खूप फिलॉसॉफिकल अशी गाणी होती. तर 16 गाणी होती आणि त्याची फिल्म निघालेली होती दूरदर्शनवरती, पण त्याची रेकॉर्ड निघाली नव्हती. तर त्यामुळे मला 89मध्ये जवळजवळ 6-7 प्रोड्युसर्सने सांगितलं कंपन्यांच्या की आम्हाला हे कमर्शियल एवढं वाटत नाही, त्यामुळे नाही काढू शकणार. तर माझे मिस्टर म्हणाले आपणच काढूया CD, आणि आम्ही ती काढली. त्याच्यानंतर नाट्य सुरेशची मी जी नाट्यगीतं गायले एवढी सुंदर गायले, तर ती त्यावेळी काढली. आणि त्याच्यानंतर माझे मिस्टर 99मध्ये गेले. तर मला प्रश्न पडला की आता कोणाला याचं डिस्ट्रीब्युशन आणि मार्केटिंग करायला द्यावं. तर त्यावेळी 7 कंपन्या माझ्याकडे आपवून आल्या की ही CD आम्हाला द्या म्हणून. म्हणजे ज्यावेळी त्यांनी मला रिजेक्ट केलं होतं त्यावेळी 8-10 वर्षांनी मला त्यांनी सांगितलं की आम्हाला हे द्या राईट्स सगळे. तर ते सगळे पुरुष होते, पण मला असं वाटलं की सागरिकाजी ह्या नक्कीच एफिशियंट असणार, एकच बाई आहे तर आपण ह्यांनाच द्यावी आपण. ते राईट्स सगळे मी त्यांना दिले आणि त्यांनी त्याचं छान मार्केटिंग आणि डिस्ट्रीब्युशन केलं. त्याबद्दल थँक्स आणि कॉंग्रॅच्युलेशन्स. नमस्कार. कैसे बदल तुझे 25 साल हो गए, कितनी खुशी हो रही मुझे. सागरिका जी, विक्रम जी, तुम्हाला या प्रवासाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज मंचावर सर्व दिग्गजांना नमस्कार. आणि सागरिकाजी, तुम्ही मला बोलवलं आणि सगळे नवीन नवीन कलाकारांना इंट्रोड्यूस करणं, तर लक्षात असू दे. आणि सर्वात मला खुशी आज आहे की सुरेशजी भेटले, सचिनजी भेटले, आणि तुमचे हे जे 3 कलाकार आहेत, वैशाली सावंत, स्वप्नील आणि अवधूत, तर त्यांनाही अभिनंदन. कारण तुमचा हा म्हणजे तुमची ही फॅमिली आता ही फॅमिली मोठी झाली आहे. आणि मला सर्वात मजा आली जेव्हा मला वाटतं 10-15 वर्षापूर्वी नानांबरोबर आशाजी, मी, नाना आपण एकत्र अमेरिकेला गेलो होतो. आणि आज जेव्हा नानांनी मला पाहिलं, जे जवळ येऊन मला अशी जी मिठी मारली, थँक्यू नाना. ऑल द बेस्ट. गॉड ब्लेस यू. And I guess now is the time to start the party. And oh, sorry, we have an AV. I'm so sorry. I'm getting old. I'm 20 years, 25 years old. So we have we'll have a short little AV to introduce to you Nana Channa.